नमस्कार, नीलम्स कॉर्नरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज मी फॅमिलीसोबत आलेली आहे खोपोली येथील इमॅजिका वॉटर पार्क येथे. आतमध्ये एंट्री केल्यानंतर सगळ्यात अगोदर आता आम्ही कार पार्क करून घेणार आहोत. चिकू हाय. चिकू कुठे जातोय आपण? कुठल्या? आणि तुला कसं वाटतंय? आणि आज काय करणार आहे तू? चला बाय. वॉटर पार्कसाठी तिकीट चार्ज किती आहे ते मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. लेफ्ट साईडला स्नो पार्क आणि थीम पार्क आहे आणि राईट साईडला वॉटर पार्क आहे. गेट ओपन झाल्यानंतर आता आम्ही वॉटर पार्ककडे जातोय. पुढे आल्यानंतर तुम्हाला काही बसेस दिसतील. आता ह्या बसमध्येच बसून आम्ही पुढे जाणार आहोत. आणि आमची एंजल सुद्धा वॉटर पार्कला जाण्यासाठी किती एक्साइटेड आहे ते तुम्ही बघू शकता. फक्त 2 ते 3 मिनिटांमध्येच आम्ही वरती वॉटर पार्कला पोहोचलोय. या ठिकाणी आल्यानंतर प्रत्येकाची बॅग चेक केली जाते. आम्ही आमचे वॉटर पार्कचे तिकीट हे घरूनच ऑनलाईन बुक केले होते. तुम्ही इथे आल्यानंतर सुद्धा वॉटर पार्कचे तिकीट काढू शकता. लहान मुलांसाठी वॉटर ट्यूब्स आणि स्विमिंग कॉस्ट्युम्स तुम्ही या ठिकाणाहून विकत घेऊ शकता. इथून पुढे गेल्यानंतर तुमचे सामान ठेवण्यासाठी लॉकर्स आणि चेंजिंग रूम्स आहेत. तर आमची एंजल रेडी झालेली आहे. लॉकरसाठी तुम्हाला एक डिजिटल बँड देण्यात येईल आणि हा लॉकर सेन्सरने ओपन होतो आणि सामान ठेवण्यासाठी किती स्पेस आहे ते तुम्ही बघू शकता. चला तर मग आता आम्ही फायनली वॉटर पार्कमधील राईड्स एन्जॉय करण्यासाठी जातोय. तर समोरच असलेल्या राईड्समध्ये लहान मुलंसुद्धा एन्जॉय करू शकतात. त्यासोबतच मोठे व्यक्तीसुद्धा त्या राईड्स एन्जॉय करू शकतात. छोटे बच्चे
तर आता आम्ही तिघेजण वरती एक राईड करण्यासाठी जातोय. तर आमच्या एंजलला आता स्ट्रॉबेरी शेक प्यायचा होता, म्हणून आम्ही आता पाण्यातून बाहेर आलोय. इथून पुढे गेल्यानंतर आणखी एक किड्स सेक्शन आहे, त्या ठिकाणीच आता आमची एंजल आम्हाला घेऊन जाते. वॉटर पार्कला आल्यानंतर आमची एंजल पुढे पुढे आणि आम्ही तिच्या मागे मागे. तो फिर चलो. जर तुमच्यासोबत लहान मुलं असतील तर त्यांना हे सेक्शन खूप जास्त आवडेल. हे सेक्शन पूर्णपणे लहान मुलांसाठीच आहे. मोठे व्यक्ती या ठिकाणी स्लाइड्स एन्जॉय करू शकत नाही. तर या सेक्शनमध्ये बराच टाइम स्पेंड केल्यानंतर आता आम्ही पुढे जाण्यासाठी निघालो. इथून लेफ्ट साईडला फ्लोट्सचा म्हणजेच लेझी रिव्हरची राईड आहे. या वॉटर पार्कमधील 90 डिग्री फॉल असलेली ही सगळ्यात डेंजरस राईड आहे.
एंजल लहान असल्यामुळे आम्ही अशा राईड्स करू शकत नाही. समोरच रेन डान्स आहे, पण आमच्या एंजलला आता वेव्ह पूलमध्ये जायचं आहे, त्यामुळे आम्ही आता वेव्ह पूलकडे जायला निघालो आहे. इमॅजिका वॉटर पार्कच्या वेव्ह पूलपेक्षा मला वेट एंड जॉय वॉटर पार्कचा वेव्ह पूल खूप जास्त आवडतो. एंट्री केल्याबरोबर लगेचच आमच्या एंजलने सॉंग्सवर डान्ससुद्धा करायला स्टार्ट केलंय. वेव्ह पूलमध्ये बराच टाईम एन्जॉय केल्यानंतर आता आम्हाला तिघांनासुद्धा खूप जास्त भूक लागली आहे, त्यामुळे आम्ही आता जेवण करण्यासाठी जाणार आहोत. एंजलने ज्या ठिकाणी स्ट्रॉबेरी शेक पिला होता त्या ठिकाणीच आम्ही आता आलोय. 448 रुपीजचे आम्ही या ठिकाणी 2 टोकन्स घेतलेले आहेत. आतमध्ये व्हेज आणि नॉन व्हेज असे दोन्ही प्रकारचे मेनू आहेत. तुम्हाला जे हवं ते तुम्ही अनलिमिटेड घेऊ शकता. जेवण करून झाल्यानंतर आता आम्ही पुन्हा वॉटर पार्ककडे जाणार आहोत. फ्लोट्सा नावाची राईड तुम्ही समोर बघू शकता. तर आपण आता काही मोठ्या राईड्स एक्सप्लोअर करणार आहोत.
आता संध्याकाळचे 6:30 वाजले आणि आता थोड्या वेळाने वॉटर पार्कच्या राईड्स बंद होणार आहेत. तरीसुद्धा आमच्या एंजलला या ठिकाणाहून बाहेर यायचंच नाहीये. राईड्स बंद झाल्यानंतर आता आम्ही फायनली चेंजिंग रूम्सकडे जायला निघालोय. लॉकरमधून सामान घेतल्यानंतर आणि चेंज केल्यानंतर आता आम्ही पुन्हा एकदा बसमध्ये बसून खाली जाणार आहोत. आमच्या नटखट अशा एंजलला तुम्ही बघू शकता. आज आम्ही तिघांनी सुद्धा खूप जास्त एन्जॉय केले. तर तुम्हाला सुद्धा आजचा व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवीन नवीन व्लॉग्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.